आणि माझ्या पप्पांसाठी त्या सर्वांना नमस्कार. आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत खास आणि अभिमानाचा दिवस आहे. आज आपल्याला एका अशा व्यक्तीला सन्मानित करण्याची संधी मिळाली आहे ज्यांनी आपल्या कर्तव्याची आणि समर्पणाची आणि अनोखी गाथा लिहिली आहे. तो व्यक्ती म्हणजे माझे आवडते पप्पा, ज्यांनी आपल्या शिक्षकी जीवनात अनेक पिढ्यांना ज्ञान दिले आणि त्यांच्या कष्टाच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यांवर अपार प्रभाव टाकला. आज त्यांचा निवृत्ती दिन आणि या खास दिवशी मी त्यांच्या योगदानाचा गौरव करत त्यांच्याशी संबंधित काही भावना आणि आठवणी आपल्यासमोर मांडू इच्छितो. त्यांच्या जीवनातील शिक्षण, कष्ट आणि समर्पण हे आज आपल्यासाठी प्रेरणादायक ठरले आहे. आजचा दिवस त्यांनी केलेल्या या कष्टांच्या फलाचे आणि आत्मविश्वासाचे आणि त्यांच्या अनमोल मार्गदर्शनाचे प्रतीक आहे. त्यांच्यासाठी मी खास काहीतरी बोलू इच्छिते. प्रिय पप्पा, आज तुमचा निवृत्ती सत्कार समारोह आणि या दिवशी तुमचं वय, तुमचा अनुभव, तुमचं कार्य सगळं मला मोठं वाटतं. तुम्ही शाळेत शिक्षक म्हणून सर्वांचे आयुष्य घडवत, ज्ञानाचा दीप पेटवत, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत आणि त्यांच्या आयुष्यात नवा प्रकाश दाखवत होता. तुम्ही आता मुलांबद्दल बोलायचा शब्दच सोडला आहे. बाबा, तुमचं कार्य आणि आपले शिक्षण केवळ शाळेत पारंपरिक मार्गावर राहिलं नाही, तर ते माझ्या जीवनाचा आधार ठरला आहे. तुमचं काम, तुमचा संघर्ष आणि तुमचं प्रेम सगळं आम्हाला शिकवत गेलं आणि हे खरं शिक्षण तुम्ही सांगितले की फक्त पुस्तकांपुरते मर्यादित नसून जीवनाचं मार्गदर्शन करणं आहे. तुमच्यासाठी कवी, तुमचा हात बळावर साकार, ज्ञानाचा दीप तुमचा साकार, शाळेतील तास ते शिकवणारे, सप्तरंगी स्वप्न उंच उडवणारे, जन्माच्या प्रत्येक वळणावर तुमचा आशीर्वाद, प्रेमाचं कवर, तुम्ही केलं जसं वाचनाचा वारा तसंच तुमच्या डोळ्यात नेहमी होता तारा. तुमच्या कष्टांची कथा काय सांगू, गीतांच्या गंधात तुमचं नाव खाऊ, नवीन पिढीला तुम्ही शिकवून जाल, जन्मोजन्मी तुमचाच आभाराचा वार. तुमचं जीवन आमच्या सर्वांसाठी प्रेरणा आहे. तुमचं कठोर परिश्रमामुळेच आम्ही सर्वांचं जीवन आज सुंदर झालं आहे. माझ्या बाबांना माझी इंग्रजी फार आवडते. बोलाबाला नाही करत, पण त्यांचा दिवस आहे तर त्यांच्या आवडीचं काहीतरी झालंच पाहिजे, म्हणून पुढचं भाषण मी इंग्रजीमध्ये करू इच्छिते. Today is a very special day, a day that marks the end of the long and beautiful journey. A journey where you dedicated your life to teaching, guiding and shaping the minds of countless students. For years, you have been a teacher, not just in a classroom, but also at home, constantly teaching us life's most valuable lessons. Your dedication to your profession, your passion for knowledge and your kindness have left indelible marks on so many of lives. But today, Papa, I want to speak not only as your daughter, but as someone who has witnessed your journey from up to close. Today is the day I ask you, from bottom of my heart, to embrace the beautiful gift of time to relax, to enjoy life, and to be with the family that loves you dearly. You have given so much to your students. You have worked tirelessly. Now it's time for you to step back and cherish the moments that truly matter. We, your family, are here waiting to share those moments with you. Your retirement is not just the end of the chapter. It's the beginning of the new life, a time for you to unwind and enjoy that you have worked so hard for. Papa, your legacy as a teacher will forever remain in the hearts of those you have taught. But now, it's time to make new memories with us, your loved ones. It's time to laugh, relax, travel and spend time doing all those things you have had time for. I would like to dedicate a poem for you. Years have passed and lessons learned. Through each chapter, we watch you yearn. With books in heart and wisdom bright, you have fed so many lives with light. But now, dear Papa, it's time to rest. You live each day at your best. The classroom doors are now behind. It's time to unwind and peace to find. The lessons you have taught will forever stay in our hearts, in our lives, each and every day. But now, it's time to share with us the love and joy that's been waiting us. You gave us your heart, your mind, your care. Now let's make the memories beyond compare. Retirement is not just the end, but it's a new start, a chance to enjoy life from the heart. सगळ्यांना माहिती आहे, बाबा जे मागे घडले आहेत ते फक्त त्यांच्यामुळे नाही, त्यांच्या मागे एक व्यक्ती होती. प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी स्त्री असते आणि माझी आई मी खरं सांगते तिच्यासारखं कोणीच नाहीये. सुपर मॉम म्हणजे काही तिच्यासाठी अलौकिक होणार नाही, तर ती खरंच सुपर मॉम आहे. जास्त काही शिकलेली नाहीये ती, पण खरंच तिनं जे जे केलं, एक पप्पाचं कर्तव्य माझी आई आमच्यासाठी पार पडत गेली. कारण की पप्पांना एवढा वेळ नसायचा. मला जे घडवलं, माझ्या बहीण भावांना जे घडवलं, माझ्या आईने घडवलं. पप्पांचे जे कामं असायचे, संघटना, पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्याच्यामध्ये फार व्यस्त असायचे.
तुम्हाला आठवणारे पेशंट